नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 29 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी अपरिमिता आदि अनादि मायातीता षड्विकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रमेय द्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथ नाथा दीनबंधो अनाथ नाथा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मातानुपम्य देवा संसारी आमुची आपदा रोंगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहसी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निरोपराधे छळावे हे तव तुवा अवलोकावे उचित केशवा न शोभे असो आमुचाची भोग पाही तुझवरी बोल ठेवून काही जैसे असेल माझे देवी तेची पदवी सुखे भोगू ऐका श्रोते हो समस्त श्री कृपावळे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला तेथ असो अवगत इतंभ्युत तरी फलश्रुती अवधारा. नारायण उवाच शृणुसुंदरि वक्ष्यामि व्रतानमुत्तमं व्रतं कथितं तद्विताथार्य सर्वलोकोपकारकम् यदा भवेत् व्रतं पूर्णं तदोद्यपनमाचरेत् विघ्नोद्यापनयोगेन तस्य सर्व विनश्यति. लक्ष्मी प्रतेवदे नारायण जे हे व्रताचरण पूर्ण तरी बरवे की जे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणीजे. उद्यापन केलिया सकळ लाभे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरिता कृषीवळ फळ लाभे राशीवर. मग लक्ष्मी वदे हो जी स्वामी कैसे उद्यापन कीजे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र. ऐकून लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन म्हणे ऐका हो एकाग्रमन अत्यादरे सुंदरी तू जे जे आम्हा प्रश्निले ते सर्व ही निवेदिले परम उपकारणीये भले बोल चांगले तुझे. संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री तिरात्री आचरत किंवा एके दिनी अर्चिलते तरी उद्यापन नेमस्त करावे. आता उद्यापन ते कैसे कीजे तेही सांगतो ऐकिजे. संपूर्ण मास भरता जाणीजे उद्यापन विधी युक्त प्रातःकाळी उठोनिया स्नान विधी नित्य नेम करुनिया देवदेवतार्जन सारुनिया उपरी हे क्रिया आचरिजे. आणुनिया कर्दळी स्तंभ मंडप उभविजे सुप्रभ गुडिया तोरणे उभवी नभ आणि नानाविध वाद्ये पै स्थापुनिया सर्वतो भद्र रंगमाळा चित्रविचित्र घालून कीजे यंत्रविचित्र अति सुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुणी पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजे जे स्थानी आदरे. मग यथा सांग षोडशोपचारी पूजा कीजे अति आदरी गंधाक्षता पुष्प सुवासितवरी परिमळ धूसुरी अर्पावे. नाना नैवेद्य पक्वान्न तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अर्पुन मंगळ आरती पैकीजे. मग पाचारुनी ब्राह्मण सहदंपत्य असावी जाण तया पूजा करून वस्त्रालंकार अर्पावे. ऐसे दंपत्य त्रयणी दशक असा अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारेसी जाणपा तोही प्रकार सांगतो ऐक. वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे तोरे फणी करंडक असावी देख गरसोळी. ऐसे वाय विस्तारुनी दंपत्ये पूजावी वस्त्रालंकारे करुनी सुवासित पुष्पमाळिगा देवनी अर्पावी दानी वायने. मग यथा सांग ब्राह्मण संतर्पण दंपत्य सहित करावे जाण षड्रसान्न निर्मुन द्यावे भोजन ब्राह्मणा ते. संतुष्ट झालिया ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पूजावे. वस्तु मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितकी ते तो पावे मजनिकी जाण लतिके शुभानने. भोजन झालियावरी बरवे अलंकार भूसरी देवनी दक्षिणा सह परिवारी आज शिरवचना ते घेईचे. आता ज्यांनी जो धरिला नेम त्याचा ऐके अनुक्रम प्रातस्नाने करीती जे सप्रेम तेणे गंगा पूजन करावे. वायन दान अर्पावे गंगेसी धेनुदान दीजे ब्राह्मणासी सालंकार सौवस्सेसी दोहन पात्रेसी अर्पावे. जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान तयाने गातु कुंभ आणून तयाची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणा ते. जे प्रत्येही करीती नक्त भोजन तया ते दीजे पोवळी दान तया ते मुक्ती मी देत पूर्ण अक्षयी भुवन प्राप्त होय. आता
जे मौन्य करीती भोजनाते तयाने मौतिक दीजे दानाते वरी 1 घंटा देवालय बांधून ते करिता पुण्य अगम्य प्रत्यही अर्पिता दीपदानाते रौप्य पात्री सुवर्ण वातिते अज्जेसी प्रतिपाद्य यथा निगुते पूजो निविप्राते अर्पिजे अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी सगृतेसी पाजाळणी पूजावी मग अर्पावी ब्राह्मणाते आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी जरी संपूर्ण मासवरी जाण तया ते घडले नाही श्रवण तयाने शेवटीला अध्याय ऐकता पूर्ण लाभे संपूर्ण फळ तया ते मग वाचकाची पूजा बरवी यथा निगुती करावी वस्त्रालंकारे अर्पावी दक्षिणा द्यावी यथोचित व्यास स्वरूपी तया ते जाणून आदरे की जे हो पूजन व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे जे जे काही अर्पित वाचक ते ते मज प्रित्यर्थ देखा मग मी तया भाविका स्वपदी देखा स्थापित नारायण उवाच वाचका पूजिता श्रुत्वा ये वस्त्रादिभिरादरात् मलमासाधिदेवोऽहं तेषां तुष्टो न संशया ऐसे जे करीती वाचकाचे पूजन तयावरी संतुष्टे मी नारायण व्याधी पीडा रोग तया लागून न बाधी जाण तया लागी आधी व्याधी जरा मृत्यू न बाधी तया आघात तया कुळी वैधव्याची मात बोलूच नये सर्वथा स्त्रियांते सौभाग्यवर्धन इच्छिला व्रतार पावे पूर्ण पोटी होय पुत्र संतान अति सुलक्षण पूर्णयुषी दरिद्री होय भाग्यवंत ऋणार्थियाचे ऋणमुक्त धनार्थिया ते धनप्राप्त पुत्रार्थिया ते पुत्र होई एवं संपूर्णं व्रचाचरता तयाचे पूर्ण करिता मनोरथा इच्छित फलदे समर्था स्वये अनंतमी तया ते ऐसे लक्ष्मी प्रती कथन स्वये वदला नारायण तेची तुम्हा श्रोतिया लागून केले निवेदन सर्वही या लागी भावार्थ धरुनी व्रत आचरावे सज्जनी आचरतान सोडी हो भामिनी मध्यंतरी व्रताते व्रत संपूर्ण न होता मध्येच न सोडिजे तत्वता हीनायुष्यी क्षीणता प्राप्त होय जाणिजे व्रत संपूर्ण 1 मास अथवा आचरावे 5 दिवस अथवा आचरता 3 दिवस अथवा दिवस 1 पै परी संपूर्ण लाभे फळसिद्धी आणि केली पाहिजे यथाविधी उद्यापने नानाविधी करिता सिद्धी लाभेल ते संसारी न भोगिती आपदा प्राप्त होय सकळ संपदा स्त्रियांते वैधव्याची बाधा झगटेना कालत्रयी इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 29तमोऽध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ।